नमस्कार गाववाल्यानो. मी आज अळू काढू केलंय. आमका आज अळू करूचा. बाजूच्या परड्यात हे बघा अळू रुजला. तर आता मी काढतलंय आणि तुमका रेसिपी करून दाखवतले. फाटी हे ठेवते टोपली. फाटी मोठ्या हे का फाटी म्हणतात, हे का टोपली म्हणतात. तर आता मी या कवळा कवळा अळू काढून घेते. कोवळी पाना कशी ओळखायची, तर ते का दुसरी सुई येता ती कोवळी पाना, मधल्या एका सुई येतली त्या कोवळा पान. या कोवळा पान पाणी सुईचं पान. हे बघा या सुईचं पान. दुसरा पान येतं तर सुईचा. या पहिला पान या जरा जून झाला असताना. आता दुसरा काढू. सुईची पानं काढली. हे बघा ह्या काळ्या दांड्याचं अळू. आणि तेरा काही दिसला तर दाखवते तुमका. दोन्ही ह्याचा अळू थपथपीत होता. आम्ही थपथपीत अळू म्हणतो, काही जण पतपता म्हणतात, पण आम्ही थपथपीत अळू म्हणतो. काय पण घालून करायचा, शेंगदाणे चणे वाटाणे घालून त्या थपथपीत करायचा. कोवळा कोवळा घेऊ पण. हे बघा तेजपत्त्याचं रोप, रुजलेलं रोप येऊ. हे बी आहे बघा. आणि हा मोठा झाड आहे तेजपत्त्याचा. तमालपत्र आहे का, तमालपत्र मसाल्यात उपयोग होता. याच्या सालीचं होता, त्या पानांचं होता, याच्या बियांचं पण होता. बिया सुकवून ती मसाल्यात वापरतात. बियांका नागकेशर म्हणतात, नागकेशर. आणि हे असे, हे बघा किती रुजले ते बघा. बिया पडाने सगळे तेजपत्ते रुजले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. ते बघा तकडे हो. तर ह्या केवढा झाड आता बघा. ह्याच्या खाली हे सगळे रुजलेले, त्याची बिया पडान रुजलेले असते. रोप एक काढलं आम्ही आणि असे नेऊन लाव येते, मोठे होतले. चला आता थोडा पुढे अळू बघूया. ह्या इतक्या गावला, अजून थोडा बघूया. आम्ही लावलेला अळू त्या कोपऱ्यात हा रान लय रुजला. किंवा शाप करून वाट करून जाताय पुढे. टायकुळं रुजलो आहे का, मी टायकुळं म्हणतो. ह्याची एकदा भाजी करू कोई. ह्यो टायकुळ, ही कोवळी पानं अशी घेऊ कोई. हे काय पुढचा एकच पान घ्यायचा कोवळा, एक टाळू. असं खूप रुजलो आहे बघा. कुठली आणि ठेवत ह्या बघा आमच्या गडग्याच्या बाजू, आमचं बंगलो त्या बाजू कसा चांगली जागा होती तिथे लावला. आता रान रुजला. आता मी आळू काढते. 1 2 लावलेले, त्याचे किती झाले बघ. घेतलं रे. आता इतक्या खूप झाला आमका. आता हे ते ह्याच्या भरीक दुसरे गावले तर एका जिल्ह्यात मुंबईत नेऊन ठेवते. परवा मुंबईत जातो हे देता येते का काढून. चला आता मी करूया. ह्या बघा ह्या या काळवाचा पान कसा बघा. ही एक जात अळवाची, शोचा अळू हा. या आमका गावला, आम्ही आता तरी लावतलो. हे आमचं अळवाचं कप्पो. या सगळ्या प्रकारची अळूवत. ह्या वडीचा अळू, काळा अळू अळू. ह्या खावचा अळू हे बघा पडला. ह्या वडीचा, ह्याची मोठी पाना होतात. आणि ह्या शोचा आहे बघा. ही सगळी वडीची, या शोची बघा. या आता आम्ही हय लावतलो शोचा अळू. आमका गावलेली अळू आम्ही हय शोची बिची हाणून लावतो. त्या परड्यात पण अळू, त्या परड्यात जातो आम्ही.
हे बघा होय अळू शाप करू गावला नाही ही मोठी पानं आहेत. या मोठ्या पानाचा वडीचा अळू हे बघा. हे जास्वंदा फुला फुलली हे चिबडाचं झाड ह्या वांग्याचा हे चिबडाचा झाड चिबडाची वेल आणि ही सगळी मी अळी घातले. मी वांगी लावलं होते काही वांगी धरली तीन याक पिकला या बियाक ठेवलं. हे भोपळे रुजत घातले बघ एवढे मोठे झाले भोपळे. त्याच्यानंतर हे काकडीचे तवशी तवशी लाल भाजी रुजली चवळी एवढा थोडी गोल चवळी. हे पंढरपुरी गोंडे बारीक फुलतात ते हे बघा इकडे सगळे पंढरपुरी गोंडे. आणि ही रताळ्याची वेल ही रताळ्याची वेल मधी मधी लाल भाजी रुजलेली आहे. त्याच्यानंतर हे कणगे गेल्या वर्षी आम्ही कणगे काढले होते ते एवढे एवढे काहीतरी रवले ते हे 2-3 रुजले आहेत. आणि मी आता हे लावले गेल्या महिन्यात कारण आता काठी लावचे. आणि हे पावटो वरणे वरणे म्हणतात ते गावठी. चला आता अळू साफ करून आम्ही अळूचा थपथपीत बनवून घेतो. ह्या आता आम्ही अळू घेऊन इलो ह्या काळ्या दांड्याचा अळू काळा अळू. आणि दुसरा असता ता तेरा म्हणतात ता त्याची दांडी पोपटी हिरवी सारखी अशी असता. म्हणजे 2 प्रकार अळवाचे झाले खाऊचे. आणि वडीचा असता ता वेगळा असता मगाशी आम्ही ते दाखवलं होता वडीचा. आणि तेरा तुमका चांगलंय दाखवतंय म्हणून पण आमच्याकडे आसपास याचा रुजला नाही तेरा सफेद दांडी येतात हिरव्या दांडी येतात असतात. हे असा हे करून घेऊ का याचे असे येतात दोर येतात ते काढून टाकू होय. नंतर बारीक बारीक तुकडे करून उकडून घेऊ का त्याचे पूर्ण ताकद हे येतात असे काढून टाकू काय. आता कापताना ते मध्ये मध्ये अडकत राहत. साफ करून झाला काय स्वच्छ एकदा धुवायचा. पाऊस लागता पावसान धुलला जाता पण ता आपण घराकडे एकदा हाडून तर धुवू काय स्वच्छ. मी साफ करून घेते बघा. तेच वेगळी ठेवूया. या अळू ताजा असला काय हाताकले खाज येता आणि बावलेला असला म्हणजे काल काढून आणला आणि आज केला तर ते का खाज नाही जास्त येणार नाही. या ताज्या खाज खूप असता पण आदल्या दिवशी काढून आणून ठेवू काय आणि दुसऱ्या दिवशी बनवू काय. जसे पालेभाजी आहे ही लोक पिकवतात ते वेगळे. हे आपले काय काय पिकवतात चवळी मी आता दाखवलंय की तशी चवळी. बाकी काय काय याची घालतात मेथी घालतात कोण चवळी घालतात कोण पालक घालतात शापूची घालतात. आणि मेन म्हणजे आपली राईची भाजी ही पिकवलेली भाजी झाली. आणि हे जे असे रुजतात रानातले अळू म्हणा किंवा भारंगीची भाजी घोट्याचे वेल. एकदा आम्ही घोट्याच्या वेलाची 2 महिन्या गेल्या महिन्यात खाल्लो भाजी थोडेसे गावलेले. त्याच्यानंतर असे काय काय भाजी रुजतात भारंगीची भाजी असे हे भाजी रुजतात ते पावसाळ्यातच रुजतात आणि ते पावसाच्या सीझन मध्येच खाऊ पाहिजे. त्याच्यामध्ये खूप विटॅमिन्स असतात त्या भाज्यांमध्ये. परत आपलं टायकुळो तर मग अशी दाखवलो हे भाजी या सीझन मध्येच खाऊ काय. बाकीचे भाजी काय कायमच मिळतात पिकवलेले पण हे पावसासाठीच रुजतात ते पावसामध्येच. आणि याचा गुणधर्म पण खूप चांगले आहेत शरीरात आपल्या पौष्टिक. आता मी पटापट शाप करून घेते शाप करून वेळ लागता. हे बघा की ह्या काढूचा असता सगळा ह्याच्यात कापताना हा हे जाताल आता आडाळ्या चिराता नाही का. या डाळ्यात चिरून भाजी स्वच्छ धुवून घेऊ कोई. त्याच्यानंतर ती कापून घेऊ कोई. त्याच्यानंतर उकडू कोई उकडून मिक्सरला लावतलंय आणि मग त्याचा आळू बनवतले थपथपीत. त्यासाठी वाटाप काढू खया खूप एका खटपट करूची असता. हे बघा माझा ताळू साफ करून म्हणजे सोलून होय तिला त्याचे इतके 2 गावले गव्हा असं साफ करूचा असतं. आता मी धुतलंय दोन्ही वेगळा वेगळा करून दांडारे वेगळे
ते सोडले बघा दांडा. याच्यात घालूया. वेगळा वेगळा धुऊया. तेजपत्ता अळू मी धुलय आणि दांडारे वेगळे धुले. ते आता कापून घेते. दांडारे याच्यात घेतले तर ते बरोबर हे येणार नाही बरोबर बारीक गेले. असा मोठा मोठा कापून घेतले मी. त्याच्यानंतर उकडत घालतले. उकडल्याच्या नंतर आता मिक्सरला लावतले मग हे त्याचा अळू बनवतो. मोठा मोठा कापला तरी काय नाही, उकडू काय. असे हात राबतो अळवा काळे जात. आणि अळवाचे डाग पडले कपड्यांका तर जाणत नाही. असेच त्या कपड्यावर डाग येत. अळवाचा जरा ते व्यवस्थित असं हे करू काय. अळू काढताना कापताना डाग पडतील असे चांगले कपडे घालून काढताना अळू किंवा कापताना डाग जाणत नाही. बघ अशी घेऊ पाहिजे. मध्ये दोरी आता मी दांडारे कापते बघा. हे पण मोठे मोठे कापले तरी काय नाही, उकडून ते मिक्सराक लावचे आहेत ना. दोर येत ते अळूचा तपतपीत करूसाठी मी या खोबरा कापून घेतोय. कांदो खोबरा नंतर भाजून वाटतले आणि त्याच्यात आम्ही अळवात शेंगदाणे घालतलो. तुम्ही अळवात काय पण घालू शकता. वाटाणे चणे शेंगदाणे चवळी वाल काय पण घालून अळू करू शकता. चला आता अळू बनवण्यासाठी मी टोप ठेवतोय चुलीवर. टोप तवसा तापाने ह्या सगळा मी वाटा बिटा तयार करून आणले. शेंगदाणे घालूचे होत. शेंगदाणे उकडून आणलंय. अळू उकडून मिक्सरला लावून आणले. दोन फेरे फिरवायचे असा. मस्त अळू होता. एक नंबर अळू होता असा. टोप तापलो का मी फोडणी घालते. फोडणी आता तेल टाकून घेते मी. कांदो घाली. आता मसालो टाकून घेते. मालवणी मसालो ह्या वर्षी कुटलेलो. शेंगदाणे घालते. आता या वाटलेला अळू घालूया. मिक्सराक लावून आणलेला. आता वाटला का बरा सूप जसा कसा बनवतो आम्ही एखाद्या ह्याच्यावर पालक का बिलकाचा तसा सुपासारख्या यायला लागताला अळू होताला. मी आता वाटा पाल्याला वाटा. आता मी याच्यात सोला टाकून घेतोय. रटमटाक सुरुवात झाली. मग रटमटा आणि आता मीठ चवीपुरता मीठ. रटमटला काय अळू तयार.
असा आळू तुम्ही करून बघा. तुम्ही काय पण घाला, शेंगदाणे घाला, चणे घाला, वाटाणे, चवळे काय पण घाला. पण असा एक दोन फेरे मिक्सरात फिरवून बघा, उकडून सूप बनवतात तसा आळू जात आहे बघा, मस्त पैकी. बघा रटमटला आता शिजेला. ह्या तुम्ही भाताबरोबर, भाकरी बरोबर किंवा उचलून पिऊ शकता उचलून. असा या आळू मस्त पैकी झालेला. कसा झाला आता कमेंट करून आमका नक्की सांगा. आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय शिवराय.